तर शिंदेच्या शिवसेनेचे संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडलेले आहेत। त्यांनी एक धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांची खुलेआम गुंडगिरी, शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकांना फोनवरून अर्वाच्य शिवीगाळ आणि धमकी, महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांची जीभ घसरली। मी आमदार नंतर आधी शिवरायांचा मावळा, महाराजांना एकेरी उल्लेख सहन करणार नाही। शिवीगाळ प्रकरणावरती संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण, तर कायदेशीर लढाई लढणार। प्रकाशक प्रशांत आंबी ही आक्रमक। धमकी प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी प्रशांत आंबी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांच्याशी तक्रारी संदर्भात चर्चा, धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याबाबत अर्ज देण्यात आला। गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलंय। गायकवाडांनी उगाच जुन्या विषयात जाऊ नये, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। महाराजांविषयी अपशब्द कुणीही वापरू नये, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही, महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी ही प्रतिक्रिया। प्रशांत आंबी धमकी प्रकरणानंतर पुरोगामी कार्यकर्ते आक्रमक, जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय गायकवाडांची आमदारकी रद्द करा, शिंदेच्या पक्षानं भूमिका स्पष्ट करावी, गिरीश फोंडे यांची मुख्यमंत्री राज्यपालांकडे मागणी। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपी हा समीर गायकवाड आहे। समीर गायकवाड आणि या आमदार गायकवाडाचा काय संबंध आहे का याची चौकशी करा, स्मिता पानसरे यांची मागणी। एखाद्या लेखकाबद्दल असं बोलणं योग्य नाही, संजय गायकवाडांबद्दल फार बोलण्याची आवश्यकता नाही। ते पुस्तक प्रकाशित होऊन फार काळ झालाय, वाचायचं असेल तर वाचा, नसेल तर सोडून द्या। अंबादास दानवेंची संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। कोल्हापुरात संजय गायकवाडांच्या विरोधात आंदोलन, छत्रपती शिवाजी महाराज चौकात डाव्या आघाडीची निदर्शनं, आंदोलकांकडून आमदार गायकवाडांच्या अटकेची मागणी। तर आज बारामतीसाठी मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे। सुनेत्रा पवार उमेदवार होत्या आणि इतरही उमेदवार त्यामध्ये होते। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। अजित पवारांनी बारामतीसाठी मोठं योगदान दिलंय, विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानावेळी भावुक। 2029ला मी उमेदवार व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा, माझ्या बोलण्याचा विपर्यास, जय पवारांकडून स्पष्टीकरण। तर बारामतीमध्ये 2029ला जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होऊ शकते, रोहित पवारांचं भाष्य। लोकप्रतिनिधी कोण बारामतीकर ठरवतील, कुटुंब एकत्र असायला हवं, 2029ला पवार विरुद्ध पवार लढत नको, युगेंद्र पवारांची टीव्ही 9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। अजित पवार हयात असताना विलिनीकरण झालं असतं तर 2029ला 100% दादाच मुख्यमंत्री असते। आज विलिनीकरणाचा प्रश्न निर्माण होत नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर आनंद होईल, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात ही आमची इच्छा, मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री होणं संख्याबळावर अवलंबून, रोहित पवारांनी यावर बोलून वाद पेटवू नये, हसन मुश्रीफांचं आवाहन। 2029मध्ये अजित पवार मुख्यमंत्री झाले असल्याचं वक्तव्य रोहित पवारांनी केलं। आजही चर्चा करणं गरजेचं नाही, 2029ला सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार नाही का असा त्यांचा अर्थ होतो। जय पवार यांच्या 2029च्या निवडणुकीबाबतच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। तर प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, जय आणि युगेंद्र पवार यांच्या 2029 बद्दलच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। 2029च्या निवडणुकीची आत्तापासून घाई करण्याची गरज नाही, श्रीनिवास पवारांचा पुतण्या जय पवार यांना सल्ला। शरद पवारांच्या काळजीमुळे अजितदादा विलिनीकरण करणार होते, अशी ही प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला, पोटनिवडणूक कधीच आनंददायी नसते, कुटुंब संघर्षावर सुळेंकडून भावना व्यक्त। वयात मोठ्या राजकीय टॉप 9 विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आग्रही विनंती। खासदार सुप्रिया सुळेंकडून ट्विट करत इच्छा व्यक्त। तर उद्धव ठाकरेच मवियाचा चेहरा, तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ, मातोश्रीवरील बैठकीनंतर हर्षवर्धन सकपाळ यांची प्रतिक्रिया। रोहित सिंगला अटक झालीच पाहिजे, जय पवारांची आक्रमक भूमिका। तर अपघाताचा अहवाल 3 ते 4 आठवड्यात येईल, यावर शंका। सरकार VSRच्या मालकाला वाचवते, रोहित पवारांचा आरोप।
सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांना क्लीन चिट, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून प्राजक्त तनपुरे हे दोषमुक्त, ईडीचा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला. सुनेत्रा पवारांकडे रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरेंना क्लीन चिट. सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणात संजय राऊतांचा आरोप, तर पत्राचाळ घोटाळ्यामध्ये राऊत बेलवर बाहेर आले, नवनाथ बन यांचा निशाणा. अजितदादांचा विमान अपघाताचा अहवाल 3 ते 4 आठवड्यात येईल, यावर शंका. सरकारला VSRचे मालक रोहित सिंग यांना वाचवायचे, आमदार रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप. रोहित सिंगला अटक व्हायलाच हवी, जय पवारांचं स्पष्ट मत. दादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास CID कडे, पुढील 2 ते 3 आठवड्यात सर्व चित्र समोर येईल, जय पवारांचं वक्तव्य. अजितदादांचा अपघात झाला की घडवला, आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांचा सवाल. जनतेला वाटतंय अजित पवारांचा अपघात घडवून आणला, राजेंद्र पवारांची प्रतिक्रिया. आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या. मंत्रालयात परिवहन मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठकीत 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी सक्ती केल्यासंदर्भात चर्चा. बैठकीला परिवहन आयुक्त नार्वेकर आणि रिक्षा संघटनाचे पदाधिकारी उपस्थित. 1 मे पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती. राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचा पाठिंबा, तर अमराठी रिक्षा आणि टॅक्सीवाले 4 मे पासून निर्णयाविरोधात संपावर जाणार. सरकारचा निर्णय योग्य, सरकारचं अभिनंदन. ज्यांना संपावर जायचे त्यांनी जावं, काही फरक पडणार नाही. मराठी रिक्षा चालकांच्या अंगावर आला तर तुम्हाला रस्त्यावर मारणार, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया. पद्मश्री बंधू मंगेश कर्णिकांचं मंत्री प्रताप सरनाईकांना पत्र. सरनाईकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला कर्णिकांचा पाठिंबा, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. गुणरत्न सदावर्तेंनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांची भेट घेतली. मराठी सक्तीविरोधात सदावर्ते कायदेशीर भूमिका घेण्याची शक्यता. रिक्षा चालकांना मराठी सक्तीची करण्याच्या निर्णयाला काही संघटनांचा विरोध. मीरा भाईंदरमध्ये आमदार मेहता मंत्री सरनाईक यांच्यातील वाद पेटला. अनधिकृत बांधकामाच्या आरोपांनंतर प्रताप सरनाईकांकडून स्वतः पत्र लिहून चौकशीची मागणी. कोणतेही बांधकाम बेकायदेशीर आढळल्यास आयुक्तांनी कारवाई करावी, सरनाईकांची मागणी. दाहुरीमध्ये अक्षय कर्डिलेंनी मतदानाचा हक्क बजावला. वडील सोबत नाहीत पण आशीर्वाद पाठीशी, कर्डिलेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त. सिंधुदुर्गातील टोल नाक्यावरून राणे नाईक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप. वैभव नाईक हे आंदोलनाची धमकी देऊन कंत्राटदाराकडून पैसे उकळतात, नितेश राणेंचा आरोप. तर निलेश राणेंनी कंत्राटदाराकडून वाढदिवसाच्या जाहिराती घेऊन हत्तीवले या टोल नाक्याचं आंदोलन गुंडाळलं होतं. वैभव नाईक यांचा प्रत्यारोप. परदेशी अहवाल आणा किंवा आंतरदेशी मात्र कर्जमाफी करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकरी नेते राजू शेट्टी यांची मागणी. तर सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. महाराष्ट्राला गुन्हेगारीचा विळखा पडलाय का असा प्रश्न निर्माण होतो. त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया. बंधू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 5व्या गुन्ह्यामध्ये 6 मे पर्यंत खरातची न्यायालयीन कोठडीत रवानगी. 6व्या गुन्ह्यामध्ये SIT खरातचा ताबा मागणा. समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांचा राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. बंधू अशोक खरातचे समता पतसंस्थेशी कनेक्शन समोर आल्यानंतर सभासदांकडून राजीनाम्याची मागणी. 2015 पासून काका कोयटे राज्य फेडरेशनचे अध्यक्ष असल्याची माहिती. नाशिक महापालिकेच्या डॉक्टरही भोंदू खरातचा साथीदार. SIT तपासात खळबळजनक खुलासा. गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा केल्याचा संशय. संबंधित डॉक्टरची चौकशी होणार. नागपूर एनजीओ धर्मांतर प्रकरणामध्ये 5 पीडित तरुणीचे जबाब नोंदवले. विनयभंग धार्मिक सक्तीचे आरोप. मुख्य आरोपी रियाज काजीची पोलीस कोठडी आज संपली. फॉरेन्सिक चौकशी सुरू. रियाज काजीच्या नागपुरातील कार्यालयातून लॅपटॉप, कॉम्प्युटरची हार्ड डिस्क जप्त. लॅपटॉप, हार्ड डिस्क फॉरेन्सिक टीमला तपासासाठी पाठवली. रियाज काजी विरोधात 5 पीडित तरुणीचे पोलिसांनी जबाब नोंदवले. नमाज पठण, विनयभंग केल्याचा पीडित तरुणींचा पोलिसांसमोर जबाब. परतवाडा प्रकरणामध्ये पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई करावी. अल्पसंख्याक आयोग आज आरोपीवर मकोका लावण्याची मागणी करणार. प्यारे खान यांची माहिती. पीडित मुलींनी तक्रारीसाठी पुढे यावं असंही आवाहन. बंधू राजेंद्र गडगेला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी. संगमनेर न्यायालयात सुनावली. 27 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी. राजेंद्र गडगे मंत्रतंत्रानं दुधर आजार बरे करण्याचा करायचा दावा.
अंबरनाथमध्ये दुचाकीवरून 1 चोरट्यांनी वृद्धाची 1,05,000ची रोकड पळवली। स्टेशन परिसरातील शिवधाम संकुलासमोरील घटना सीसीटीव्हीत कैद। शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल।